Hello friends, welcome to my YouTube channel. आज डे 10 दॅट इज UDCPR आणि हा टॉपिक थोडा मोठा आहे कारण याचं वेटेज सुद्धा तितकंच मोठं आहे. इफ यू विल सी माय व्हिडिओ ऑन द वेटेज, मला तरी एक्सपेक्टेड आहे की याच्यावर किमान 12 ते 13 प्रश्न तरी यायला पाहिजे अकॉर्डिंग टू द वेटेज वी कॅन डिसाइड. मी डिरेक्टली UDCPR वरूनच आज तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी तुम्ही चांगल्याने वाचायला पाहिजे. फर्स्टली मेक शुअर दॅट यू आर रीडिंग अपडेटेड कॉपी ऑफ UDCPR अप टू 30 जानेवारी 2022. बघून घ्या, जो कोणता तुम्ही UDCPR वाचत असाल त्याच्या खाली मात्र ॲज अपडेटेड अप टू द 30 जानेवारी 2022 लिहिलेलं असायला पाहिजे. नेक्स्ट कम टू दी डिरेक्टली अप्लिकॅबिलिटी, म्हणजे याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की कुठे UDCPR अप्लिकेबल आहे, किंवा असा प्रश्न येऊ शकतो आउट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग द UDCPR इज नॉट अप्लिकेबल. सो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे एक एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट, याच्यात एक 140च्या अराउंड डेफिनेशन्स आहेत. ज्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत त्या मी तुम्हाला सांगेल. फॉर एक्झाम्पल, अथॉरिटी मीन्स व्हॉट, गो थ्रू दॅट. ॲट्रियम म्हणजे काय, अशा प्रकारचे जे डेफिनेशन्स आहेत की हाय राईज बिल्डिंग काय असतात किंवा स्पेशल बिल्डिंग्स काय आहेत, कॅनॉपी काय आहेत, ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत याच्यावर एक MCQ असू शकतो. दॅट म्हणजे डिरेक्टली ऑन द MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे व्हॉट इज मेंट बाय दिस, किंवा असं असं असेल तर याला काय म्हणतात. सो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला ह्याच्यावर येऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या डेफिनेशन्स एकदम थरोली करा. नेक्स्ट कम टू दी पॉइंट ऑफ, इथे ह्या पूर्ण डेफिनेशन संपतील. डिरेक्टली अप्लिकॅबिलिटीवर आलोयत आपण, आणि अकॉर्डिंग टू द सिलेबस तुम्हाला आहे की कोणत्या गोष्टीची परमिशन घ्यावी लागते, कमेन्समेंट सर्टिफिकेट घ्यावं लागतं. सो पॉइंट नंबर, नेसेसिटी ऑफ ऑब्टेनिंग परमिशन, की सगळ्या गोष्टीसाठी यू नीड टू टेक परमिशन फ्रॉम द कन्सर्न्ड अथॉरिटी बाय युझिंग, जसं आपण MRTP ऍक्ट मध्ये सुद्धा बघितलं की जे काही ऑथराइज स्ट्रक्चर्स वगैरे सगळं यांच्यासाठी वी नीड टू टेक द परमिशन. पण कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना परमिशन घेण्याची गरज नाहीये. सो जसं टेम्पररी तुम्हाला काही बांधायचं असेल, किंवा कंपाऊंड वॉल करायची असेल, किंवा ऑलरेडी जर एखादं सेफ्टी ग्रिल्स करायची असेल, या सगळ्या गोष्टीसाठी यू नीड नॉट नीड टू टेक द परमिशन. सो असे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी 15 पॉइंट्स आहेत. जस्ट गो थ्रू दॅट. आता तर हे तर झालं की इफ वी कॉमन पीपल नीड टू टेक दी वॉन्ट्स टू डू द डेव्हलपमेंट. पण ऑन अ सेम हँड जर एखाद्या गव्हर्नमेंट एंटिटीला डेव्हलपमेंट करायचं असेल तर काय प्रोसिजर फॉलो करावी लागते. दे नीड टू इन्फॉर्म टू दी प्लॅनिंग अथॉरिटी अँड इट शुड बी ऑब्वियसली अकॉर्डिंग टू दी रूल्स. सो हा पण पॉइंट, याच्यावर सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. देन टेम्पररी कन्स्ट्रक्शन कोणत्या आहेत. हा, नेक्स्ट कम टू दी डेव्हलपमेंट परमिशन. कोणत्या कोणत्या डिफरंट टाइप्सचे तुम्हाला डेव्हलपमेंट परमिशन करताना मॅप्स शेअर करावे लागतात. दॅट यू हॅव टू कन्सिडर. की मॅप आहे, सब डिव्हिजन लेआउट मॅप्स आहेत, त्यांचं स्केल काय आहे, अमालगमेशन प्लॅनचं स्केल काय आहे, साईट प्लॅन काय आहे, त्याची स्केल काय आहे, बिल्डिंग प्लॅन, या सगळ्यांवर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. सो स्केल रिलेटेड क्वेश्चन लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट चार्जेस UDCPR मध्ये पण आहे, पण जसं उद्या 11 तारीख डे 11 त्या दिवशी आपल्याला स्पेसिफिकली डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील म्हणून आपलं टॉपिकच आहे. सो विल कव्हर दिस पॉइंट इन टुमॉरोज लेक्चर. सो आता मी इथे हा पॉइंट सोडते की प्रीमियम, डेव्हलपमेंट चार्जेस आणि कोणत्या गोष्टीवर तुम्ही अपील करू शकता. हा जो पॉइंट आहे मी आता इथे स्किप करते. टुमॉरो आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू दॅट. नेक्स्ट कम टू दी डिरेक्टली ऑन अ प्रोसिजर फॉर कन्स्ट्रक्शन. पूर्णतः प्रोसिजर काय आहे,
कोणतं सर्टिफिकेट मिळतं, मग राहायला जायचं असेल तर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्यावं लागतं. या सगळ्या कॉमन सेन्सवाल्या गोष्टी यू मस्ट अंडरस्टँड. नेक्स्ट विच इज इम्पॉर्टंट पॉइंट की इलिजिबल फॉर कन्स्ट्रक्शन साईट, कोणती साईट इलिजिबल फॉर कन्स्ट्रक्शन आहे यावर मात्र हमखास एक प्रश्न असेल तुम्हाला की मेजर वॉटर कोर्स वरनं किती डिस्टन्स सोडावं लागतंय देन यू कॅन कन्स्ट्रक्ट युअर बिल्डिंग्स. सो अशा प्रकारचा प्रश्न म्हणा, किंवा स्लोप जास्त असेल, किती ग्रेडियंट इज मॅक्स टू मॅक्स वेर यू कॅन डू द कन्स्ट्रक्शन. मोर ओव्हर 1:5 यू कॅनॉट हॅव द कन्स्ट्रक्शन ओव्हर देअर. सो अशा प्रकारचे पण सेल्फ एक्सप्लेनेटरी पॉइंट आहेत काही 14. गो थ्रू दॅट. तुम्हाला याच्यावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट डिरेक्टली यू कॅन कम टू दी म्हणजे याच्यातनं गो थ्रू केलं तरी चालेल, बट यू कॅन डिरेक्टली गो टू द रेग्युलेशन्स फॉर लँड सब डिव्हिजन अँड लेआउट, की कोणत्या कोणत्या प्रकारचं सब डिव्हिजन करताना काय प्रोव्हाइड करावं लागतं. एवढं जरी केलं तरी पुरे आहे. नेक्स्ट कम टू अकॉर्डिंग टू युअर सिलेबस FSI, अँसिलरी FSI, ओपन स्पेस, रिक्रिएशनल स्पेस याबद्दल प्रश्न येऊ शकतो की रिक्रिएशनल स्पेस 0.4 हेक्टर पर्यंत नाही सोडावं लागतं. अबाउ दॅट यू हॅव टू गिव्ह द 10% ऑफ लँड. मग याच्यात खूप सारे क्लॉजेस आहेत की फॉर सब डिव्हिजन आफ्टर 11 जानेवारी देअर विल बी द 3 क्रायटेरिया. आयदर 10% लँड सोडावी लागते टू द मिनिमम ऑफ 200, किंवा 75% FSI आणि 50% TDR दे कॅन अवेल, किंवा जर त्यांना फुल FSI घ्यायचं असेल तर 10% ऑफ द लँड व्हॅल्यू यू नीड टू गिव्ह इट मोर. सो अशा प्रकारचे हे पूर्णतः तुम्हाला इथे रेग्युलेशन्स दिसतात. सोबत सोबत प्लेग्राऊंडचं जे रिझर्वेशन आहे की जर 1 हेक्टरच्या वरती जर स्कूलची जागा असेल तर you need to left with the playground. So up to 1 hectare you should give the 40% of land as a playground. पण तो जो प्लेग्राऊंडचा आहे तो FSI तुम्ही पूर्णतः बिल्डिंग बांधण्यात वापरू शकता. 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत पहिल्या 1 हेक्टरला 40%, उरलेल्या 35%, जसं आपण ASRच्या 16(a)(b) मध्ये करतो. सिमिलरली यू हॅव टू गो विथ दिस प्लेग्राउंड क्लॉज. सेम फॉर द ओपन स्पेस टू, की ओपन स्पेस किती सोडायला पाहिजे याचं सुद्धा क्लॉज आहेत. अम्युनिटीजला लेस दॅन 2 हेक्टर्स असेल तर यू नीड नॉट रिक्वायर्ड टू लेफ्ट विथ द अम्युनिटीज. पण तोच जर 2 हेक्टर्स ऑर मोर असेल तर यू शुड गिव्ह द 5% ॲज अ अम्युनिटी स्पेस. सो इथपर्यंत आय होप तुम्हाला कळलं असेल की कोणत्या गोष्टी आपण डिटेल मध्ये गेलं पाहिजे. नेक्स्ट कम टू द पॉइंट टू दी अफोर्डेबल हाऊसिंग पण आहे तुम्हाला, TDR आहे, FSI आहे, अँसिलरी FSI आहे आणि P लाईन आहे. सो एक्झॅक्टली P लाईनचा कन्सेप्ट काय आहे, बिकॉज दिस इज फॉर शुअर देअर विल बी वन क्वेश्चन ऑन अ P लाईन, कारण की P लाईन इज फर्स्ट टाइप म्हणजे इंट्रोड्युस्ड झालेला होता, पण त्याच्यानंतर एक्झाम आता पहिल्यांदा होत आहे. सो P लाईन वर एक प्रश्न असेल की आउटर बाउंड्री कॅल्क्युलेशन इज P लाईन अँड व्हॉट इज एक्सक्लुडेड फ्रॉम द P लाईन कॅल्क्युलेशन. सो अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतं. सिलेबस मध्ये लँड यूज क्लासिफिकेशन अँड परमिसिबल यूज दिलेला आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे युजेस आहेत. रेसिडेन्शियल यूज, कमर्शियल यूज, इंडस्ट्रियल यूज. रेसिडेन्शियल मध्ये काय क्लासिफिकेशन आहे, R1, R2, R3, मग अर्बनायझेबल झोन, दॅट एव्हरीथिंग कम्स अंडर दी रेसिडेन्शियल झोन. मग कमर्शियल मध्ये कोणते आहेत, C1, C2, आय मध्ये काय आहे, I1, I2, I3. सो हे सगळे तुम्हाला लर्न हवेत, कोणतं कशात येतं याचं डिटेलिंग सुद्धा इथे खाली दिलेलं आहे. जस्ट गो थ्रू दॅट. सगळ्यांमध्ये काय विशेषता आहे, म्हणजे जसं रेसिडेन्शियल मध्ये आपण एखाद वेळेस विचार करतो की दिस कम्स अंडर द कमर्शियल बट इट कम्स अंडर द R1 किंवा R2. सो गो थ्रू दॅट, म्हणजे तुम्हाला कळेल की काय कोणते रिझर्वेशन कशात आहे. फॉर शुअर देर विल बी वन क्वेश्चन ऑन म्हणजे एखादं रिझर्वेशन दिलं असेल आणि खाली विचारलं असेल की
आउट ऑफ विच दिस रिझर्वेशन कम्स अंडर विच झोन. सो अशा प्रकारचा प्रश्न इथे एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट कम टू दी पॉइंट डिरेक्टली. जसं आता आपलं हे संपलंय, आरपी तुम्हाला ऍज सच सिलेबस मध्ये UDCPRच्या अलॉंग नाहीये. नेक्स्ट पॉइंट विच वी कॅन हॅव इन द एक्झाम इज FSI. जसं आता इथे FSI बद्दल दिलेलं आहे की जसं एखादा प्रश्न येऊ शकतो की प्लॉट एरिया दिलेला असेल तुम्हाला आणि FSI गिव्हन असेल तर तुम्ही बिल्टअप किती करू शकता, किंवा इथून म्हणजे रादर दॅन गिव्हिंग अ ग्राउंड कव्हरेज, कारण की ग्राउंड कव्हरेज हा कन्सेप्ट UDCPR मधनं निघाला आहे. They will give you a front margin, back margin, side margin, and then they will ask you for the की किती story of the building will be, म्हणजे किती story of the building बनू शकतं. So such type of question they can ask in the म्हणजे UDCPR point of view. Come directly to the ITP. ITP मध्ये खूप लोकांना इश्यू आहे की कोणतं ITP करायचं. जे बाहेर नोटिफिकेशन मध्ये आहे तो की हा, आय विल टेल यू, दोघांमध्ये जास्त काहीच फरक नाहीये. तो फक्त डिटेल मध्ये सगळ्या काही गोष्टी इथे एका जागेवर आणलेल्या आहेत. तुम्ही कोणतंही ITP करा चालेल. नेक्स्ट पॉइंट इन युअर सिलेबस इज पार्किंग स्पेस. तर इथे विचारण्यासारखा प्रश्न आहे की कोणत्या टाइप्सचे पार्किंग आहेत, त्याला किती मिनिमम जागा लागतात, मॅन्युरिंगला किती जागा लागतात, रॅम्प किती प्रोव्हाइड करावी लागते, दोन्ही साईडला विड्थ ऑफ ड्राईव्हवे किती सोडावा लागतो, अजून काही स्पेशल बिल्डिंग्सला काय करा, म्हणजे कोणत्या प्रकारचं पार्किंग सिस्टम द्यावं लागतं. आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग मध्ये इथे जो हा एक टेबल आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं देऊ शकतात की XYZ स्क्वेअर मीटर एवढा फ्लॅट कार्पेट एरिया आहे आणि इट इज इन द कंजेस्टेड एरिया, सो हाऊ मच पार्किंग स्पेस इज रिक्वायर्ड. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. इवन पूर्णतः प्रश्न नाही विचारल्या जाऊ शकणार, म्हणजे हे इंटू जो सी टेबल आहे तो, पण मात्र इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर सुद्धा विचारण्याची शक्यता आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ऑफस्ट्रीट पार्किंगचं मल्टिप्लाइंग फॅक्टर काय आहे. सो यू हॅव टू रिमेंबर टेबल 8B and 8C थरोली. तसं बघितलं गेलं तर पार्ट्स ऑफ द बिल्डिंग इज नॉट इन युअर सिलेबस, की हॅबिटेबल रूमची हाईट किती पाहिजे किंवा हे किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी ऍज सच इन म्हणजे टिपिकली तुमच्या सिलेबस मध्ये लिहिलेल्या नाहीये. तर दिस टॉपिक यू कॅन स्किप. देन कम डिरेक्टली टू दी TDR AR, की TDR का कुठे वापरला जातो, कुठे वापरल्या जाऊ शकत नाही, इलिजिबल म्हणजे TDR इलिजिबल कुठे आहेत, TDR कुठे इलिजिबल नाहीये. त्याच्यानंतर अकोमोडेशन रिझर्वेशन काय असतं, अकोमोडेशन रिझर्वेशन करताना तुम्ही म्हणजे काय कोणत्या अशा गोष्टी आहेत की ऍक्च्युअली बघितलं तर अकोमोडेशन रिझर्वेशन इज नॉट अ लिगल आस्पेक्ट, बिकॉज तो कुठेही लॉ मध्ये दिलेला नाही. इट इज अन टूल टू अक्वायर द लँड, म्हणजे अक्वायर म्हणल्यापेक्षा टूल टू हॅव अ सप्लाय ऑफ अ लँड. म्हणजे DP इम्प्लिमेंटेशनचा वन ऑफ द एक आस्पेक्ट आहे की ओपन स्पेस वगैरे असेल तर अकोमोडेशन रिझर्वेशनचं, जसं तुम्ही या टेबलमध्ये 11A मध्ये जर तुम्ही पूर्णतः वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की एखादा स्पोर्ट्स असेल, अकोमोडेशन रिझर्वेशनचा अर्थ काय होतो की इफ इन केस in your plot there is one reservation, rather than acquiring the whole land, the owner will say it is a, see, amenity is a private ownership, right? सो मी तो ॲम्युनिटी डेव्हलप करून देईल, त्याचा FSI मी इनसेक्टू म्हणा किंवा इन द फॉर्म ऑफ TDR आय विल यूज दॅट. आणि तो आयदर इट इज माय म्हणजे ऑन माय की आय विल गिव्ह दॅट amenity to the, it is not compulsory that to hand over that amenity to the planning authority. There are some points on that you have to compulsory give it to the planning authority, but rest of the things either you can operate that
or you can give it to the planning authority, and for that you will get some perk, म्हणजे either in the form of in situ FSI or in the form of TDR. सो हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यातले सगळे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि याला एकदम कन्सेप्ट काय आहे ह्या खूप चांगल्याने करा. आय होप त्याच्यानंतर हा TDR युटिलायझेशन की नॉन कंजेस्टेड मधलं जर तुम्ही लँड अक्वायर केली आहे तर तुम्हाला किती टाइम्स TDR मिळतं, कंजेस्टेड मध्ये केली आहे तर किती टाइम्स मिळतं, CRZ मधलं काही केलंय तर किती टाइम्स मिळतं. सो याचा खाली जो हा नोट लिहिलेली आहे जनरेशन ऑफ TDR, हा पूर्णतः खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जस्ट गो थ्रू दिस. TDR अगेन्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ अम्युनिटीज, याचा फॉर्म्युला काय आहे, याच्यात सगळ्या गोष्टी, ए काय आहे, बी काय आहे, इव्हन जनरेशन ऑफ TDR चा पण फॉर्म्युला आहे. त्याच्यात RG काय आहे, RR काय आहे आणि Y काय आहे, याच्यावर हमखास तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. देन PMAY म्हणा किंवा म्हणजे ज्या काही स्कीम्स आहेत त्या मी अपलोड केलेल्याच आहे. जेव्हा आपण सुकळीकर सरांचं लेक्चर मी अपलोड केलेलं आहे, जस्ट गो थ्रू दॅट. आणि अशा प्रकारे तुम्हाला या टॉपिकवर हमखास 12 ते 13 प्रश्न येऊ शकतात. म्हणून UDCPR चा डिटेल मध्ये अभ्यास करा, याला खूपदा रिवाइज करा, कारण इट इज लिटिल कन्फ्युजिंग. आय होप सगळ्यांना रिव्हिजन मध्ये काय वाचायचं आहे हे कळलं असेल. थँक्यू, थँक्स अ लॉट.